महायुतीत दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी महायुतीत तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत। त्याचा पुनरुच्चार अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। जिथे फायद्याचं आहे तिथेच तिन्ही पक्ष युती करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। यवतमाळच्या कळंबमधील गणेशवाडी पोड इथं मंत्री अशोक उईके यांनी आदी सेवा केंद्राचं उद्घाटन केले। या सेवा केंद्राच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार। तसंच यावेळी मंत्री उईकेंनी आदिवासी महिलांना भाऊबीज ओवाळणी निमित्त भेटवस्तू दिल्या। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची बारामतीमध्ये भेट घेतलेली। सरनाईकांनी पवारांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक उपस्थित होते। आज सर्वत्र भाऊबीज साजरी होत असताना राजकीय घरांमध्येही सणाचा उत्साह पाहायला मिळतो। अमरावतीत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखेडे यांना ओवाळणी करत भाऊबीज साजरी केली। या प्रसंगी दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देत स्नेहाचं वातावरण निर्माण केलं। राज्यभरात मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी होते। अशातच मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या लाडक्या लेकीकडून औक्षण करून भाऊबीज साजरी केली। राजापूरचे शिवसेना आमदार किरण सामंत यांनी जानकीबाई तेंडुलकर महिला आश्रम इथं भाऊबीज साजरी केली। यावेळी आमदार सामंत यांनी महिला आश्रमातील सर्व बहिणींना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत मिठाईचं वाटप केलं। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांना भाऊबीजेच्या निमित्तानं मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी ओवाळणी केली। या ओवाळणी दरम्यान परसबागेतील केळी आणि भेटवस्तू या भगिनींनी मंत्री गोगावलेंना दिल्या। तर गावच्या विकासाचा शब्द यावेळी गोगावलेंनी या भगिनींना दिला। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणींसमवेत भाऊबीज साजरी केली। यावेळी अनेक भगिनींनी मुश्रीफ यांना ओवाळणी केली। तसंच मुश्रीफांनी पूजेच्या ताटासह पणती आणि इतर साहित्य लाडक्या बहिणींना भेट दिल्या। नाशिकच्या सिन्नरमधील सोमठाणे इथं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची भाऊबीज मोठ्या उत्साहात पार पडली। सोमठाणे गावी सख्या चुलत अशा 27 बहिणींनी कोकाटेंना औक्षण करत भाऊबीज साजरी केली। लोकपालने 7 लक्झरी BMW गाड्या खरेदी करण्यासाठी टेंडर काढले। या निर्णयामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करतायत। सोशल मीडियावर अनेकांनी या निर्णयावर टीका करत प्रश्न उपस्थित केले की अशा महागड्या गाड्यांची गरज काय। लोकपालने याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही। हवामान विभागाने पुन्हा एकदा नाशिक जिल्हा आणि घाट परिसराला येलो अलर्ट जाहीर केलाय। आजपासून 4 दिवस हा अलर्ट जारी राहणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। यामुळे मोठं नुकसान झालं नसलं तरीही येणारे 4 दिवस मात्र नुकसान होऊ शकतं। या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे शिवतीर्थ मैदानावर दुकान थाटलेल्या 40 फटाके विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे फटाक्यांच्या दुकानांचे पत्रे उडून गेले। तसंच पावसामुळे फटाक्यांचा माल देखील भिजल्यानं मोठं नुकसान झालंय। दुसरीकडे अनेक दुकानदारांची पत्रे उडून गेली आहेत। दुबईत राहून भारतामध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली। सालिम सुहेल शेख असं अटक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। यापूर्वी MD अंमली पदार्थ विक्री करणार 2 आरोपींना दुबईत आणण्यात आले। आतापर्यंत या कारवाईत 252 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली। मुंबईच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। मुंबई विमानतळावर 19.78 किलो उंच दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला। गांजाची किंमत जवळपास 20 कोटी रुपये असल्याची माहिती। या प्रकरणी हाँगकाँगवरून 2 आरोपी आणि बँकॉकवरून 1 आरोपी अशा 3 आरोपींना अटक करण्यात आली। मुंबई कस्टम विभागाकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। CBD बेलापूर परिसरात कार शिकत असलेल्या एका तरुण चालकाने थेट सोसायटीच्या भिंतीत मर्सिडीज कार घुसवली। ही घटना घडली तेव्हा त्या कारमध्ये त्यांच्यासोबत त्याला कार शिकवणारे ट्रेनरही होते। मात्र कारवर नियंत्रण ठेवता न आल्यानं कार थेट सोसायटीच्या भिंतीवर आदळली। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। मात्र अद्यापही पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती आहे। अकोल्याच्या गंगानगर भागातील पाण्याच्या टाकीजवळ घरांच्या बांधकामाचं खोदकाम सुरू आहे आणि या खोदकामामुळे माती रस्त्यावर पसरल्यानं परिसर चिखलमय झाला। यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। अकोला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये एका रुग्णानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे।
तर अमोल कावनपुरे असं मृत रुग्णाचं नाव आहे. अमोल पायाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता, मात्र आजाराला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. उत्तराखंड नैनितालमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. या सुट्ट्यांचा फायदा घेत अनेक कुटुंब देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहलींची योजना करत आहेत. त्यामुळे स्थानिक उद्योगांना आणि व्यवसायांना चालना मिळते. भाऊबीजेच्या मुहूर्तावरील ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र आले. राज आणि उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी भाऊबीजेसाठी दाखल झाले. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार आहेत असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलं. तर धनंजय मुंडेंमुळे मुंडे घराण्यात दरी निर्माण झाली असा आरोप करत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. दुसरीकडे बीडमध्ये येऊन छगन भुजबळ द्वेष पसरवून गेले अशी टीकाही मनोज जरांगेंनी केली. विकृतीविरोधात लढणं हे शिवसेनेचं काम असून शेवटच्या क्षणापर्यंत आपली लढाई सुरूच राहणार असल्याचा निर्धार रवींद्र धंगेकरांनी झी 24 तासवरील मुलाखतीत व्यक्त केला. पुणेकरांच्या भविष्यासाठी आपली लढाई सुरू राहणार असल्याचंही धंगेकरांनी स्पष्ट केलं. तसंच यावेळी आपण शिवसेनेसोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार पंकजा मुंडे आहेत असं विधान प्रकाश महाजन यांनी केलं. प्रकाश महाजन यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी करुणा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. राजकारणात पोटचा नव्हे तर विचारांचा वारसा असतो असं विधान करुणा शर्मांनी केलं होतं. जैन बोर्डिंगवर प्रशासक नेमून अनुदान द्या अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर जैन बोर्डिंगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द करा अशीही मागणी धंगेकरांनी केली. रवींद्र धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेत असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केला. धंगेकर एक मोहरा असून त्यांना मदत करणारे हात वेगळे आहेत असा दावा राऊतांनी केला. भाजपमध्ये मुरलीधर मोहोळांच्या विरोधात एक गट असल्याचंही राऊत म्हणाले. तर राऊतांना कोणही गांभीर्यानं घेत नसल्याचा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला. पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रवींद्र धंगेकर यांची तक्रार केली. धंगेकर वारंवार महायुतीतल्या नेत्यांवर टीका करतायत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. भंडाऱ्याच्या बेला परिसरातील 150हून अधिक तरुणांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तरुणांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक वाढणार आहे. AI आणि डीप फेक माध्यमातून तयार केलेल्या खोट्या मजकुरामुळे होणारं नुकसान रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना AI किंवा सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम मजकूर चिन्हांकित करावा लागणार आहे. त्यामुळे बनावट आणि खरा मजकूर फरक ओळखता येणार आहे. लाखो हातांना काम देणाऱ्या Amazon या टेक जॉईंट कंपनीत पुढच्या काळात मोठ्या नोकरकपातीची शक्यता आहे. 5 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना रोबोट करणारं रिप्लेस Amazonच्या इंटरव्ह्यूज आणि इंटरनल स्ट्रॅटेजीजमधील कागदपत्राद्वारे धक्कादायक माहिती उघड झाली. सेबीकडून आणखी 7 कंपन्यांना IPO लॉन्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हायडर शॅडोफॉक्स आणि एअरसेल अन्यसह 5 कंपन्या BSE आणि NSEवर ही लिस्ट होणार आहे. भारताची नवरत्न डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला सरकारी कंपनी कोचिन शिपयार्डकडून 633 कोटींची मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. सेन्सर्स, वेपन सिस्टम, फायर कंट्रोल, मॅगझिन्स आणि कम्युनिकेशन इक्विपमेंटची BEL मोठी ऑर्डर आहे. संभाजीनगर शहरातील अतिक्रमण हटवलेल्या 5 रस्त्यांचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे. सर्व रस्त्यांचं रुंदीकरण होणार असून शहरात 14 उड्डाणपूल होणार आहेत. यासाठी 3000 कोटींपेक्षा अधिक निधीची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला 5 कोटी 60 लाखांचं बक्षीस देण्यात आले. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर महापालिकेने विशेष भर दिला. त्यामुळे केंद्र शासनाच्या जल आणि अमृत या अभियानांतर्गत महापालिकेला प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात बक्षीस देण्यात आलं. नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला ही मोहीम सुरू करण्यात आली. येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहरात मिशन ऑल आउट सुरू झालं. या कारवाईत 2 गावठी कट्टे आणि तलवारी जप्त करण्यात आल्या. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या मोहिमेला नाशिकमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तर या मोहिमेमुळे नाशिक शहर पूर्णपणे होर्डिंग मुक्त झाले. त्यामुळे आनंदी झालेल्या नाशिककरांनी या मोहिमेचं स्वागत केलं. पाडव्याच्या मिरवणुकीत गुंडगिरीचं प्रतीक म्हणून एका रेड्यावर कायद्याचा बालेकिल्ला हा संदेशही लिहिण्यात आला. अकोल्यात अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीतील 30 ते 40 हजारांचा ऐवज लंपास केलाय. खिडकीचे लोखंडी गज तोडून या चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. या चोरीत अंदाजे 4 ते 5 चोरट्यांचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी चोरट्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
50 रुपयांसाठी कल्याणमध्ये नशेखोरांनी एका दुकानावर चाकून जीवघेणा हल्ला केला। यातील हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असून 1.5 वर्ष तुरुंगात राहून तो नुकताच सुटला होता। दरम्यान या घटनेनंतर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कल्याणमध्ये गावगुंडांनी कार चालकाला मारहाण करत कार पळवून नेली। धक्कादायक म्हणजे कार घेऊन पोबारा करताना या गुंडांनी तिघांना धडक दिली। पोलिसांनी या तिन्ही गावगुंडांना अटक केली। कल्याणजवळील मोहने गावात 2 गटात मध्यरात्री तुफान राडा झाला। फटाक्यांच्या स्टॉलवरून झालेल्या वादातून 2 गट एकमेकांना भिडले। या दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर दगडफेक केली तसंच तोडफोड केली। जळगावातील साई ज्वेलर्स या दुकानातून 30 तोळे सोनं घेऊन फरार असलेल्या बंगाली कारागीराला पोलिसांनी अटक केली। 8 वर्षांनंतर त्याला वाराणसीमधून अटक करण्यात आली। त्याच्याकडून 12 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं। पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदगावात पती पत्नीला विजेचा शॉक लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला। शेळीला वाचवण्यासाठी गेलेले असताना या दोघांना विजेचा शॉक लागला। या विजेच्या धक्क्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला। नाशिकमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। 2 दिवसात तब्बल 133 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। तर 130 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील मुजोर आणि बेशिस्त रिक्षा चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। इंदिवाई त्र्यंबकेश्वरमधील नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला स्थानिकांनी विरोध केला। त्यामुळे नाशिक विकास प्राधिकरणाच्या विरोधात स्थानिकांनी आंदोलन सुरू केले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 651 कुपोषित बालकं आढळून आली आहेत। त्यांच्या कुपोषण मुक्तीसाठी महत्त्वाकांक्षी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या पंचसूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवातही करण्यात आली असून राज्य शासनाकडून कुपोषण मुक्तीसाठी पुरेपूर प्रयत्न केले जात असले तरी त्यात पूर्ण यश येताना दिसत नाही। ताडोबात नवीन पक्षाचं आगमन झाले। वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकारी रुंदन कातकर यांनी युरोपियन नीलपंख पक्षी शोधला। कोळसा कुरण क्षेत्रात पहिल्यांदाच हा पक्षी आढळला। युरोपियन रोलर या नावानंही या पक्षाची ओळख आहे। साताऱ्यातील कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांना रानगवे दिसले। रस्ता ओलांडताना हा कळप पर्यटकांना दिसला। यावेळी पर्यटकांनी मोबाईलमध्ये रानगव्यांचा वावर चित्रित केला आणि या रानगव्यांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती। यावेळी विजयी झालेल्या रेड्याच्या मालकाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। या रेड्यांचा झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या शुल्कात वाढ केली तर विलंबानं अर्ज भरल्यास अतिरिक्त शुल्क आकारलं जातं। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर आर्थिक भार आला। त्यासाठी परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी करण्यात येते। भारतातून फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियम न्यायालयानं मोठा झटका दिला। भारतातील गुन्हे बेल्जियममध्येही दंडनीय असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। पीएनबी फसवणूक प्रकरणावर खटल्याला सामोरं जाण्यासाठी भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला।